सईजी, यानंतर मी माझ्या पुढच्या अल्बम बद्दल मी तुम्हाला सांगतो थोडंसं. सांगा. की ते असं वैतागू नका हो, लहान मुलांच्यासाठी अल्बम आहे तो. हे बघा, लहान मुलं कशी असतात की रात्रीची झोपत नाही. पूर्वी आपण काय करायचो, अंगाई गायचो. पण आताच्या मुलांना कळत नाही अंगाई. कॉन्व्हेंटची मुलं आया पण कॉन्व्हेंटच्या, म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं मराठी आणि कॉन्व्हेंट थोडं मिक्स केलं मी आता. ऐकलंय आम्ही आधी हे. हो, पण माझं म्युझिक जरा वेगळं आहे का. गिटारवर गेलं आणि शांत म्युझिक दिलंय, मुलगा झोपला पाहिजे. टंग 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 ला ला हे हे behind the tree of lemon zing zing ding ding zing zing ding ding behind the tree of lemon moon slipped away madam zing 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 behind the tree of lemon moon slipped away madam today my baby why not sleep go madam zing behind the tree of lemon moon slipped away madam झिंग झिंग झिंग. म्हणजे याच्यामुळे मुलगा नाही झोपला तरी आई वडील नक्कीच झोपतात. असा इफेक्टिव्ह आहे. क्या बात आहे. टाळ्या टाळ्या. आता आपण वळूया पुढच्या परफॉर्मन्स कडे. एका मराठी माणसाने केलंय चीनी मुलीशी लग्न. तर बघूया त्यांचा संसार कसा चाललाय. आणि हा चायनीज परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमचे वैभव आणि क्षिती. मेरा नाम सुशीला सिंग, सुशीला सिंग, बघ सुशीला सिंग. भेटली मी तुला, तू मला सिंग करूया तर झिंग 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 झिंग. चार चौघात फार वाकू नये ग, माकड हाड दुखावेल ना. आणि एक लक्षात घे, आता मराठी झालीस तू, आता मराठी बाणा अंगी बाणाव मोडेन पण वाकणार नाही. अजून जरा सुरात गायली असतीस तरी चाललं असतं, पण बाकीचं सोड. पण मराठी तर चांगलं बोलायला शिकलीस तू आता. घरात आलीस ना, मग बेल कशाला वाजवतीयस. अच्छा अच्छा, वेलकम वेलकम. वा छान छान छान. मंडळी, तर ही माझी मंडळी, माझी सुविद्य पत्नी चीनवरनं आणली आहे, मेड इन चायना. काय आहे ना, मी ना चिनी वस्तूंचा व्यापारी आहे. म्हणजे छोट्या पणत्या, नंतर टाचण्या, सुया असा व्यापार करतो मी. तर सांगायची गोष्ट काय, ही मला शांघायला भेटली आणि आमच्या दोघांचं लग्न झालं. पण हिचं मूळचं नाव सुशीला नाहीये बरं का, हिचं मूळचं नाव आहे सुशीला. सुशीला, कशी आहेस तू. मी बरी आहे, मी बरी आहे. तू कसा आहेस, तू कसा आहेस. मी छान आहे, मी छान आहे. सगळे नवरे गाडी बसतात, गाडी बसतात. सावट, सगळे नवरे गादीवर असतात काय. सगळे नवरे गाडी बसतात, गाडी बसतात. गाडीवर असतात, गाडी बसतात, गाडी बसतात. अच्छा अच्छा, सगळे नवरे गाढव असतात. बरोबर. हे तुला कोणी सांगितलं. मराठीत बोलतात. अगं, याचा अर्थ सगळे नवरे गाढव असतात असा होत नाही. मागेही तुम्ही हिंदी चिनी भाई भाई याचा वेगळा अर्थ केलात आणि आमच्याशी भांडलात, युद्ध केलात तुम्ही. सोसायटीच्या सगळ्या लेडीज बायका म्हणतात सगळे नवरे गाडी असतात, गाडी असतात, गाडी असतात. त्या सोसायटीतल्या भावानी, त्यांना काम न धंदे. तुम्हाला सांगतो, ही माझी बायको फार भोळी आहे, फार भोळी आहे. सोसायटीतल्या एका बाईने हिला घरी नेली नेपाळी म्हणून आणि स्वेटर विणायला लावला होईल. आमचा तो सोसायटी मधला गुरखा हिला काठमांडूची समजून हिच्यावर लाईन मारतो. वेगळा अर्थ घेऊ नका. बँकॉक असं म्हणाली ती. म्हणालीस की नाही बँकॉक, म्हणालीस की नाही. बरं, ते जाऊ दे. 2 दिवस मी घरी नव्हतो तेव्हा आपल्याकडे कोण कोण आलं होतं बरं. विकास भाऊजी, दिगंबर भाऊजी, निलेश भाऊजी, स्वप्नील भाऊजी. पुरे 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 हे सगळे फुकटे आले आणि जेवून गेले ना. बरं, राहू दे राहू दे राहू दे. चीनने साम्यवाद सोडलाय, आपणही सोडा आता तो साम्यवाद. कळलं. बर, मला सांग काय आता पुढे काय आहे. जेवायला पुढचं. जेवायला काय केलंय. जेवायला पुढचं. फुरसतीत सांगू नको, पटकन सांग. इंडियन स्नॅक. पुढचं. इंडियन स्नॅक केलंस तू जेवायला. तू कुठे मिळाला तुला. नॅशनल पार्क. बोरिवली. बोरिवली नॅशनल पार्कातून तू फुरसं घेऊन आलीस आणि ते शिजवलंयस तू. अरे देवा, अगं तुला किती वेळा सांगितलंय माझं पोट साफ होत नाही का हे साप खाऊन. अशा किड्या मुंग्या खायला घालतेस तू. मी नाही खाणार, मी नाही जेवणार. सॉरी. किती वेळा सांगितलंय तुला, लाडात येऊन मला चू नको म्हणत जाऊ. परवा सगळ्या मित्रांच्या समोर चू म्हणाली, सगळे मला चुकीचं समजले. बँकॉक मंचुरियन.
अर्थ घेऊ नका, बँकॉक मंचुरियन असं म्हणते पुढे. ठीक आहे, शांत हो, रागावू नको. तुला जे खायचं असेल तू खा, मला जे हवंय ते मी खातो. चांगलं असं व्हेज वगैरे बनव, म्हणजे पापलेट, सुरमई, कोळंबी फ्राय वगैरे असं. चल मी जरा फ्रेश होऊन येतो. 2 दिवसापूर्वी मी गेलो तेव्हा इथे टॉयलेट होतं ना ग. टॉयलेट कुठे गेलं इथलं? टेरेसवर नेऊन ठरवस तू टॉयलेट? तुमच्या फेंगशुईने सांगितलं तिकडे जाऊन बसा म्हणून. बरं बेडरूम तरी आहे ना जागेवर? बरं चल बेडरूम मध्ये चल. झालं, बेडरूम मध्ये चल म्हटलं की डान्स सुरू झाला. चला फायटिंग नको ग, फायटिंग नको. तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यापासून हे असं चाललेलं आहे. हिचं म्हणणं आहे कराटेमध्ये हिच्या बरोबर जिंकल्याशिवाय ही बेडरूम मध्ये येणार नाही. कराटे नको ग, कुंकू नको, अशानं कुंकू पुसशील स्वतःच. खूप आहे खूप गाडी खूप काय मजा. गोविंदा तू, गोविंदा तू. हे राम रे तेरा नाम है, तेरा वाली ऊंचे, तेरा वाली बिगडे. अरे चायनीज आयटम लवकर खराब होतात म्हणून या चिनी मुलीशी लग्न केलं मी, आणि एवढी स्ट्रॉंग निघाले रे देवा. अगं लग्नाच्या अगोदर नव्हतीस अशी सुशीला, असं का वागतेस तू आता? काय बरं, गेली 4 वर्ष हे एक वाक्य बोलतेस पण त्याचा अर्थ सांगत नाहीयेस. काय अर्थ आहे त्याचा? तो तिच्या प्रेमात पडला, ती माझी सिस्टर होती शिसुला. सुशीला. तिच्यावर मी प्रेम केलं, ती शिशुला होती, आणि जिच्याशी लग्न केलं ती ही सुशीला आहे. या चीनी, जपानी, नागालँडी स्त्रिया दिसत नाही तो. शेवटी इथे सुद्धा चीनने भारताचा घात केला. जल्ल तुझं तोंड करपाटलं, तुझं कालीच नाही तर वासाडे फाटे व्हायट्यानं मारीन, वाहन मारीन तुला. चमचम केलंच ना तर नरडे तुला जलकडे फुटापडा घालीन आतमध्ये. मी येली झडगी जो जेव्हा घाबरली, हे आधीच लक्षात यायला हवं होतं. म्हणजे चिनी माती मारायला शेवटी कोकणातलीच माती कामाला आली. आता तुला दाखवतो, चल आधी पहिली बेडरूम मध्ये चल आधी. डान्स ह्या नाही करायचा, आता मी सांगतोय त्या डान्स करायचा. माझी बायको वटणीवर आली बघा, माझी बायको वटणीवर आली बघा. मिची डोळ्याची फेट्या, नाकाची पिची बोलायची जेव्हा तेव्हा. माझी बायको वटणीवर आली बघा, माझी बायको वटणीवर आली बघा. धमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. बघूयात हा चायनीज आयटम कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. क्षिती, तू खूप सुंदर बेअरिंग घेतलं होतंस, पण मला ऍक्ट नाही आवडला. आय गेस तुम्ही विसरलात का? हा, इकडे टप्पा पडलाय. हो ना. त्यामुळे त्याच्यानंतर तो एक ऑड पॉज आला, मग ते सापावर तुम्ही आलात समाव. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी टू से दिस, पण तुम्ही दोघेही पहिल्या पर्वातले आहात. आणि वैभव, तू तर पहिल्या पर्वातला विजेता आहेस. आणि कन्सिस्टंटली गेले काही आठवडे दी ऍक्ट्स आर नॉट वर्किंग, जी मला असं वाटतं की अत्यंत काळजीची बाब आहे. समथिंग इज मिसिंग. आणि अनफॉर्च्युनेटली आपण दुसऱ्या पर्वाच्या सेकंड हाफकडे वळतोय फार लवकर. ऑल द व्हेरी बेस्ट. निर्मिती ताई. क्षिती, गोड दिसतेस, गोड बेअरिंग होतं तुझं. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, माझा हरवलेला वैभव परत आणून दे कुठून. तो कुठे हरवलाय तो सापडत नाहीये मला. तो हवाय परत. शोध त्याला, कामाला लाव त्याला पण शोधायला, आणि तो हवाय मला. कोणत्याही परिस्थितीत वैभव परत हवाय. ऑल द बेस्ट. वैभव आणि क्षिती नक्कीच दोघेही पुन्हा परत येणार आहेत जोरदार. त्याच्या आधी वळूया मार्क्सकडे. निर्मिती ताई.
7 गुण. स्वप्नील सर. खूप दिवसांनी हे गुण उचलले जात आहेत आणि अत्यंत वाईट वाटतंय की हे तुमच्या जोडीसाठी उचलले जात आहेत. 7 गुण. आधीचे 32, आत्ताचे 14, 46 गुण. वैभव, क्षिती, पुढचा तुमचा प्रवास खूप धडाकेबाज हो. याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.